आजच्या स्टोरीमध्ये खूपच जास्त सस्पेन्स, ड्रामा सर्व काही आहे. कारण या स्टोरीमध्ये बरेच अँगल येतात. ब्लॅक मॅजिकचाही येतो. पोलिसांना जंगलात एक पाय भेटतो. हो, नुसता एक पाय. आणि हा पाय असतो एका 12 ते 13 वर्षाच्या मुलाचा. अशी दुर्दशा या मुलाची कोणी केली आणि ज्यांनी केली ते ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. तर काय आहे ही पूर्ण स्टोरी सांगतो, सर्व काही सांगतो. जळगावमध्ये एक छोटंसं तालुका होता चोपडा आणि यामध्येच एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक मुलगा होता मंगेश पाटील. त्याच्याबद्दल लोक खूपच चांगलं बोलत असायचे, कारण की तो भजन कीर्तन सर्व काही करायचा. त्याच्या आईचं नाव होतं गीताबाई पाटील आणि बापाचा दगडू पाटील. 2 फेब्रुवारी 2019 या दिवशी दुपारी मंगेश पाटील शाळेतनं घरी आला. त्याने घरी दप्तर ठेवले आणि तो आईला म्हणाला की मी शौचला जाऊन येतो. तुम्हाला माहीतच असेल की गावी सहसा टॉयलेट्स घरी नसतात, त्यामुळे ते शौचला बाहेरच जातात, जंगलात किंवा जवळच्याच शौचालयामध्ये. असंच त्या दिवशी मंगेश दप्तर घरी ठेवून शौचला गेला, पण तो त्या दिवशी परतच आला नाही. मंगेश घरी न आल्यामुळे त्याच्या आईला खूप काळजी वाटू लागली. तिने इकडे तिकडे शोधाशोधी सुरू केली. आता संध्याकाळ झाली होती. मंगेशचे वडील दगडू पाटीलही घरी परतले. ते एका जवळच्याच शेतात लेबर वर्क करायचे. गीताबाईंनी दगडूला सर्व कहाणी सांगितली. तोही हे ऐकून घाबरला. आता मात्र पूर्ण गावच मंगेश पाटीलच्या शोधात निघालं. त्यांनी पूर्ण रात्र खूप शोधाशोध केली. जवळचे सर्व घर, त्याचे सर्व मित्र, मंदिरं सर्व काही बघितली, पण तो त्यांना कुठेच भेटला नाही. आता रात्र झाली होती. त्यांनी पोलिसांकडेही कंप्लेंट केली, पण रात्री अंधार झाल्यामुळे पोलिसही काही करू शकत नव्हती. त्यांनी दुसऱ्या दिवशी मंगेश पाटीलचा शोध करायला सुरू केलं. पोलिसांची 20 लोकांची टीम मंगेश पाटीलची शोध करत होती, पण त्यांना तोही कुठेच सापडला नाही. त्यांनी डॉग स्क्वॉडही बोलवला. सर्व कुत्रे मंगेश पाटीलच्या ट्रेसेसचा शोध घेत होते, पण ते कुत्रे शोध घेताना शेवटी मंगेश पाटीलच्या घरीच येऊन उभे राहायचे. हे बघून पोलिसांनाही प्रश्न पडला. त्यांनी हीच प्रक्रिया दुसऱ्या दिवशीही केली, पण दुसऱ्या दिवशीही तेच झालं. कुत्रे सर्वीकडे शोध घ्यायचे, पण शेवटी मंगेश पाटीलच्या घरीच यायचे. त्यामुळे पोलिसांनी आता मंगेश पाटीलचं घर चेक केलं, पण तिकडे त्यांना काहीच सापडलं नाही. पण तिसऱ्या दिवशी पोलिसांना काहीतरी हातात लागलं. जवळच्या जंगलामध्येच एका माणसाने एक गोष्ट बघितली, जे की खूप शॉकिंग होती. म्हणून त्यांनी लगेच पोलिसांना तिकडे बोलावले. जेव्हा पोलिसांची टीम त्या जंगलात गेली, तेव्हा तिकडे त्यांना जो नजारा दिसला तो खूपच आश्चर्यचकित करणारा होता. त्यांना तिकडे एक पाय भेटला, नुसता एक पाय. आणि हा पाय एका 12 ते 13 वर्षाच्या मुलाचा वाटत होता. त्यांनी लगेच फॉरेन्सिक टीमला बोलवले आणि त्या पायाची तपासणी सुरू केली. पोलिसांना 90% डाऊट होता की हा पाय नक्कीच मंगेश पाटीलचा असेल, कारण ते जंगल त्या गावाच्याच जवळ होतं. त्या पायाची DNA टेस्ट केल्यानंतर कळालं की हा पाय मंगेश पाटीलचाच होता. हे ऐकून मंगेश पाटीलची आई पूर्णपणे कोसळली. ती खूप जोरजोरात रडू लागली. आणि का नाही रडणार, कारण स्वतःच्या मुलाची अशी हालत बघून कोणत्याही आईला वाईट वाटेल. आता पोलिसांसमोर 3 थिअरीज समोर आले. पहिली थिअरी ही होती की मंगेश पाटीलचा किडनॅप केला असेल फिरवतीसाठी. पण हे पचायला जरा अवघड होतं, कारण दगडू पाटील खूपच गरीब होता आणि त्याच्याकडे किडनॅपर्सला द्यायला काहीच नव्हतं. दुसरी थिअरी ही होती की त्याचं प्रेम प्रकरण. असं असू शकतं की त्याची कोणतरी गर्लफ्रेंड असावी आणि तिच्याबरोबर तो पळून गेला आणि त्यामुळे असं काही घडलं असेल. पण हेही खूप बेसलेस होतं, कारण की एका 12 ते 13 वर्षाची मुलाची एक गर्लफ्रेंड असेल आणि त्यामुळे त्याची ही कोणीतरी परिस्थिती केली असावी, हे पचायलाही खूप अवघड होतं. आताच्या काळात लहान पोरांची गर्लफ्रेंड असणं तर खूप कॉमन आहे, पण मंगेशबद्दल काहीतरी वेगळं होतं, कारण तो भजन कीर्तन करायचा आणि त्याच्याबद्दल सर्व लोक चांगलंच म्हणायचे. म्हणून ही पॉसिबिलिटी ही पोलिसांनी डोक्यातून काढून टाकली. आता येते तिसरी थिअरी. ही थिअरी पॉसिबल होती, कारण ही हत्या ज्या दिवशी झाली त्याच्या आदल्या दिवशी अमावस्या होती आणि त्या गावात मानलं जायचं की अमावस्याच्या दिवशी लोक पवित्र आत्माची बळी देतात काळा जादूच्या प्रक्रियेसाठी. पोलिसांना वाटलं की ही हत्या काळ्या जादूमुळेही केली असावी, कारण जसं मी आधी सांगितलं, मंगेश हा भजन कीर्तन करणारा होता, त्यामुळे तो एक पवित्र आत्मा होता आणि यामुळेच कोणीतरी त्याची बळीही दिली असावी. पण पोलिसांना हे सर्व पॉईंट्स प्रूव्ह करायसाठी काहीच एव्हिडन्सेस भेटत नव्हते. बट त्यांना आता एक क्लू भेटला. त्या गावामध्ये एक ज्वेलरचं शॉप होतं आणि त्या ज्वेलरच्या शॉपच्या बाहेर एक CCTV कॅमेरा होता. पोलिसांनी त्या दिवशीचं CCTV कॅमेऱ्याची फुटेज चेक केली आणि त्यांना काहीतरी त्या फुटेजमध्ये दिसलं. त्यांना त्या फुटेजमध्ये एक माणूस दिसला.
त्याचे कपडे मळकटलेले होते, त्याचे कपडे फाटलेले होते, मोठी दाढी होती, चेहऱ्यावरती खूपच घाण होती. तो एखादा भिकारी किंवा तांत्रिकसारखा दिसत होता. पण प्रॉब्लेम हा होता की त्याच्याकडे एक मोठी जड बॅग होती त्याने जी घातलेली, आणि अशी पॉसिबिलिटी होती की त्यामध्ये मंगेश पाटील असू शकतो. त्याचा चेहरा त्या फुटेजमध्ये काही नीट दिसत नव्हता. पोलिसांनी गावातील व गावाच्या जवळील सर्व तांत्रिक आणि भिकारींना पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं. त्यांची विचारपूसही केली गेली, पण त्यांच्या हाती शेवटी काहीच लागलं नाही. ते सर्व इनोसेंट होते. मंगेश पाटीलला गायब होऊन चक्क आता 3 आठवडे झाले होते, पण पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. पोलिसांनी आता एक इन्व्हेस्टिगेशन टीम बसवली. त्यांनी सर्व पुरावे परत चेक केले की आपण कुठला तरी क्लू नक्कीच सोडतो आहे. त्यामुळे त्यांनी सर्व काही पुरावे जे काही जमा केले होते त्यांनी ते रिव्हिजिट केले. ते पुरावे बघताना त्यांना एक गोष्ट क्लिक झाली, पण ती गोष्ट काय होती ते मी तुम्हाला सांगणार नाही, कारण तो क्लू मी या स्टोरीमध्ये ऑलरेडी दिला आहे. मला माहिती आहे की आपले ऑडियन्स खूपच हुशार आहेत. तो क्लू काय होता ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्या क्लूमुळे पोलिसांनी आता ही गोष्ट एका वेगळ्या अँगलने इन्व्हेस्टिगेट करायला सुरू केली. पोलिसांनी दगडू पाटीलच्या शेजाऱ्यांना व सर्व गाववाल्यांना मंगेश पाटीलच्या फॅमिलीबद्दल विचारायला सुरू केले. गाववाल्यांनी दगडू पाटीलबद्दल सर्व काही चांगलंच सांगितलं, पण त्यांनी एक गोष्ट सांगितली जे की शॉकिंग होती. त्यांनी सांगितली की दगडू पाटील जेव्हा पण घरी नसायचा तेव्हा त्याच्या घरी एक माणूस यायचा. हा माणूस होता दगडू पाटीलचा भाचा संजय पाटील. पोलिसांनी लगेच संजय पाटीलला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. संजय पाटील तिकडे आला. संजय पाटीलला विचारल्यावरती संजय पाटीलने सांगितलं की मी त्यांचा भाचा आहे, तर मी त्यांच्या घरी जाणारच ना, जे की बरोबरही होतं. पण प्रश्न हा होता की जेव्हाही दगडू घरी नसायचा तेव्हाच तो का जायचा त्यांच्या घरी. पोलिसांकडे जास्त काही पुरावे नसल्यामुळे त्यांनी संजय पाटीललाही सोडून दिले, पण त्याच्यावरती पोलिसांनी नजर ठेवली. थोड्या दिवसांनी पोलिसांनी संजय पाटीलला परत पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आणि त्याची विचारपूस केली. त्यांनी अंधारात एक तीर चालवला, पण तो तीर बरोबर निशाण्यावर लागला. त्यांनी संजयला सांगितलं की आम्हाला माहिती आहे की तूच मंगेश पाटीलचं खून केलं आहेस. तू आम्हाला सांग, मग तुझी सजा जरा कमी होईल. संजयने आधी तर नकार दिला, पण नंतर पोलिसांच्या सक्तीमुळे त्यांनी असं काही राज उघडकीस केलं जे की खूपच शॉकिंग होतं. आता यापुढे जेही तुम्ही ऐकाल ते खूपच आश्चर्यचकित होतं, कारण अशी व्यक्ती असं काही करू शकेल यावर विश्वास अजिबात बसत नाही. पण या केसमध्ये असंच झालं. संजयने सांगितलं की माझं आधी दगडू पाटीलच्या घरी नेहमीच येणं जाणं असायचं, पण हळूहळू दगडू पाटील नसतानाही मी त्यांच्या घरी असंच यायला लागलो, आणि तेव्हाच माझी जवळीक गीताबाई बरोबर झाली. गीताबाई हीच व्यक्ती होती जी की मंगेश पाटीलची आई होती. हळूहळू संजय आणि गीताबाईमध्ये प्रेमसंबंधही सुरू झाले. त्यांच्यामध्ये खूप वेळा शारीरिक संबंधही व्हायचे, आणि हे सर्व तेव्हाच व्हायचं जेव्हा दगडू पाटील घरी नसायचा. दगडू पाटील कामाला जायचा आणि मंगेश पाटील शाळेत, त्यामुळे या दोघांना मोकच रान भेटलेलं. संजयचा एक मित्र होता राजेंद्र. संजयने राजेंद्रलाही त्याच्या मामीसोबत असलेलं प्रेमसंबंधाबद्दल सांगितलं, आणि राजेंद्रांनी सांगितलं की माझीही काहीतरी सोय करून दे. यावर संजय गीताबाईकडे गेला आणि गीताबाईला सांगितलं की माझा मित्र आहे, त्यालाही तुझ्याबरोबर तेच करायचं आहे जे मी करतो. पण गीताबाईची वासना या लेवलला गेलेली की तिने या गोष्टीलाही होकार दिला. आता कधी तिच्या घरी संजय यायचा, तर कधी राजेंद्र, तर कधी दोघंही. दगडू आणि मंगेश नसताना हे दोघं तिच्याबरोबर हेच कृत्य करायचे, आणि हे सर्व होत होतं गीताबाईच्या मर्जीने. पण त्या दिवशी प्रॉब्लेम झाला. त्या दिवशी राजेंद्र गीताबाईच्या घरी आला. दुपारची वेळ होती. त्यांनी ते कृत्य करायच्या आधी दरवाजा आड केला, पण ते दरवाजाला कुंडी लावायचं विसरले, आणि त्याच वेळी मंगेश पाटील शाळेतून घरी आला दप्तर घेऊन. त्या 12 वर्षाच्या मुलाने जेव्हा दरवाजा उघडला, त्याच्यासमोर जे दृश्य होतं ते खूपच शॉकिंग होतं. स्वतःच्या आईला एका परपुरुषाबरोबर अशा परिस्थितीत बघून त्यालाही धक्का बसला. मंगेशला काही काळाच्या आधीच राजेंद्रनी जवळच असलेल्या एका काठीने मंगेशच्या डोक्यावरती वार केला. एका वारमध्येच मंगेश तिकडेच कोसळला. मंगेश पाटीलचा, म्हणजेच एका 13 वर्षाच्या चिमुकल्याचा आता अंत झाला होता, आणि त्यात त्याची काहीच चुकी नसताना. गीताबाई आणि राजेंद्र इकडेच थांबले नाही. त्यांनी त्याची बॉडी एका गोणीत टाकली. ती गोणी घेऊन दोघं आपल्या घराच्या मागे असलेल्या एका शेतात गेले
आणि तिकडे त्याचे तुकडे केले. पाय, हात सर्व काही वेगळं केलं. त्यांनी ते तुकडे गावातील जवळच असलेल्या एका जंगलात जाऊन टाकले. काही तुकडे त्यांनी गावात असलेल्या तलावात जाऊन टाकले. त्या जंगलात खूपच जंगली जनावर होती. त्यांना वाटले की हे सर्व तुकडे तेच खाऊन टाकतील. पण असं काही झाले नाही. कारण त्या तुकड्यांमधील एक तुकडा पोलिसांना ऑलरेडी भेटलेला, जो की होता मंगेश पाटीलचा एक पाय, डाव्या बाजूचा एक पाय. हे कृत्य खूपच शॉकिंग होतं. तुम्हीच विचार करा, एक काही आपल्या पोराचा असा हश्र करू शकते का? कलियुग चालू आहे, काही येऊ शकतं. म्हणून तुम्ही नेहमीच सावध राहा. आता येऊया आपल्या क्लूवरती. ही केस दुसऱ्या दिवशी सॉल्व्ह झाली असती. कशी ते तुम्ही सांगा मला. कमेंट करून सांगा की तो कुठला क्लू होता जो पोलिसांना रिइन्व्हेस्टिगेशनमध्ये सापडला आणि ज्यामुळेच या केसची प्रोग्रेस झाली. पाहूया किती बुद्धिमान जीव आपला चॅनल बघत आहे. आणि तुम्हाला अशीच माझी स्टोरी आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.